नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 प्रकरण 3 वर्तुळ या सराव संच 3.4 उदाहरण 3, 4 व 5 चा अभ्यास करणार आहोत। उदाहरण 3 आहे। चक्री चौकोन MRPN मध्ये कोन R बरोबर 5x वजा 13 अंश आणि कोन N बरोबर 4x अधिक 4 अंश, तर कोन R आणि कोन N यांची मापे काढा। मापे ठरवा। या ठिकाणी चौकोन MRPN हा चक्रीय चौकोन दिलेला आहे। चक्रीय चौकोन म्हणजे ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू हे वर्तुळावर असतील त्या चौकोनाला चक्रीय चौकोन असे म्हणतात। म्हणून कोन R अधिक कोन N बरोबर 180 अंश। कोन R आणि कोन N हे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन आहेत आणि चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन हे पूरक असतात, पण त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे। कोन R आपल्याला दिलेला आहे 5x वजा 13 अधिक कोन N दिलेला आहे 4x अधिक 4 बरोबर 180 अंश। 5x अधिक 4x बरोबर 9x आणि ऋण 13 अधिक 4 बरोबर ऋण 9। मोठे संख्येचे चिन्ह आपण देत असतो बरोबर 180। म्हणून x वजा 1 बरोबर 20। दोन्ही बाजूला आपण 9 ने भाग दिलेला आहे। म्हणून x बरोबर 20 अधिक 1 ऋण 1 तिकडे जाताना धन होणार आहे, म्हणून x बरोबर 21। आता आपल्याला काय दिलेलं आहे, तर कोन R बरोबर 5x वजा 13 आणि कोन N बरोबर 4x अधिक 4। या ठिकाणी आपण x च्या किमती आपण टाकणार आहोत। म्हणून कोन R बरोबर 5 गुणिले 21, x ची किंमत 21 वजा 13। 5 गुणिले 21 105 वजा 13 बरोबर 92 आणि कोन N बरोबर 4x अधिक 4। 4 गुणिले x ची किंमत 21 अधिक 4, 21 गुणिले 4 84 अधिक 4 बरोबर 88। म्हणून कोन R बरोबर 92 अंश आणि कोन N बरोबर 88 अंश। उदाहरण 4। आकृती 3.58 मध्ये रेख RS हा केंद्र O असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे। रेख RS हा केंद्र O असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे। बिंदू T हा वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू आहे। वर्तुळाच्या बाह्य भागात एक T बिंदू दिलेला आहे, तर दाखवा की कोन RTS हा लघुकोन आहे। कोन RTS हा लघुकोन आपल्याला दाखवायचा आहे। या ठिकाणी आपल्याला एक रचना करायची आहे। तर M हा बिंदू वर्तुळावर असा घेतला की RMT हे एक रेषा येतील। वर्तुळावरील M बिंदू घेतला आपण आणि R, M आणि T हे बिंदू एका रेषेत येतील अशी आपण रचना केलेली आहे। त्यानंतर एक RT, त्यानंतर एक TS आणि रेख MS आपण काढले। रेख RS हा केंद्र O असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे व M हा वर्तुळावरील एक बिंदू आहे। कंस RMS हे अर्धवर्तुळ आहे। RMS हे अर्धवर्तुळ आहे। व्यासमुळे वर्तुळाचे दोन समान भाग झालेले आहेत। म्हणून कोन RMS बरोबर 90 अंश। अर्धवर्तुळ हे 180 अंश मापाचं असतं आणि त्या अर्धवर्तुळात अंतर्लिखित केलेला कोन हा त्यापेक्षा निम्मे माप म्हणजे काटकोन आपल्याला मिळणार आहे। कोन RMS हा त्रिकोण MTS चा बाह्यकोन आहे। कोन RMS हा त्रिकोण MTS चा हा बाह्यकोन आहे। त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे प्रमेय काय आहे, तर त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरीज इतकं असतं। म्हणजेच या दोन कोनांची बेरीज ही या एकट्या कोना इतकी असते। म्हणजे हे दोन कोन नक्कीच या कोनापेक्षा लहान असतील। म्हणून कोन RMS मोठा, हा कोन मोठा येतो कोणापेक्षा, तर कोन MTS पेक्षा। म्हणून विधान 1 व 2 वरून आपण काय लिहू शकतो, कोन MTS लहान 90 अंश पेक्षा। आता कोन MTS म्हणजेच कोन RTS। म्हणून कोन MTS हा लघुकोन आहे, म्हणजेच कोन RTS हा लघुकोन आहे। उदाहरण 5। कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो हे सिद्ध करा। पण या ठिकाणी आयत ABCD घेतलेला आहे, म्हणजे पक्षात लिहिलं आपण
चौकोन ABCD हा आयत आहे. साध्य करायचं आपल्याला. चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. सिद्धता. चौकोन ABCD हा आयत आपल्याला दिलेला आहे आणि आयताचा गुणधर्म काय आहे तर आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो. 90 अंश मापनाचं असतं प्रत्येक कोनाचं. म्हणून कोन A बरोबर कोन B बरोबर कोन C बरोबर कोन D बरोबर 90 अंश. म्हणून कोन A अधिक कोन C या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 येते प्रत्येकी 90 अंश असल्यामुळे. तसेच कोन B अधिक कोन D 180 अंश आपल्याला मिळेल. म्हणून चौकोन ABCDच्या सम्मुख कोनांच्या जोड्या ह्या पूरक आहेत. त्यांची बेरीज 180 येते सम्मुख कोनांच्या मापांची. म्हणून चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.